नमस्कार मित्रांनो, मी विजय पाटील आपलं स्वागत करतो आपल्या चॅनलमध्ये. तर आज आपण आलो आहोत मारुती सुझुकी शोरूममध्ये. तर तुम्ही जी माझ्या मागे कार बघताय ही आहे मारुती सुझुकीची विक्टोरीज कार आणि हे जे मॉडेल आहे ते एलेक्स मॉडेल आहे, बेसिक मॉडेल. तर या गाडीमध्ये मारुती सुझुकीने काय काय फीचर्स ॲड केले आहेत, काय काय तुम्हाला एक्स्ट्रा सेफ्टी फीचर दिले आहेत, तर आपण या व्हिडिओद्वारे तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा. तर आपण गाडीचा फ्रंट व्ह्यू, राईट व्ह्यू, टॉप व्ह्यू, लेफ्ट व्ह्यू अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण गाडीची माहिती देणार आहोत. इंटेरियर पण आपण दाखवणार आहोत गाडीचा. तर तुम्हाला प्रथमतः मी गाडीची की दाखवतो. हे बघा, गाडीची की काही अशा प्रकारे आहे प्रीमियम मध्ये. यात तुम्हाला लॉक अनलॉकचा सुद्धा ऑप्शन दिलेला आहे. चला तर मग आता वेळ न घालवता आपण गाडीच्या फ्रंट व्ह्यू पासून माहिती सांगायला सुरुवात करूया. तर मित्रांनो, प्रथमतः फ्रंट लुक मध्ये बघायला गेलं तर अशा प्रकारे तुम्हाला फ्रंट लुक येणार आहे. त्यामध्ये फ्रंटला तुम्हाला अशा प्रकारे हॅलोजनमध्ये लॅम्प्स येणार आहेत. त्यानंतर इथे तुम्हाला टर्न इंडिकेटर येणार आहेत. तर मित्रांनो, हा जो लॅम्प सांगायचा राहून गेला, प्रोजेक्टर हॅलोजन लॅम्प आहे. इथे तुम्हाला पार्किंग लाईट्स मिळून जाणार आहेत. त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला सिल्वर कोटिंगमध्ये असं बॅजिंग बघायला मिळणार आहे. तुम्हाला मारुती सुझुकीचा लोगो बघायला मिळणार आहे, प्रीमियम असा. त्यानंतर इथे जर खाली बघायला गेलं तर इथे अशा फॉग लॅम्प आले नाहीत, पण तुम्ही जर नंतर ॲक्सेसरीजमध्ये फॉग लॅम्प लावू शकता. बाकी इथे तुम्हाला 2 वर वायपर मिळून जातात. तर मित्रांनो, गाडीमध्ये इंजिन बघायला गेलं तर गाडीचं इंजिन जे आहे ते तुम्हाला 4 सिलेंडरमध्ये येणार आहे. इंजिन मित्रांनो गाडीचं सायलेंट आहे, काय आवाज वगैरे जास्त येत नाही, स्मूथ इंजिन आहे गाडीचं. मित्रांनो, तुमचं बजेट कमी असेल आणि ही गाडी परफेक्ट काय तर मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो, कमी बजेटमध्ये तुम्ही बघू शकता गाडीची जी लेंथ आहे ती पूर्ण मोठी तुम्हाला मिळून जाणार आहे. जवळपास 4300 अशी लेंथ तुम्हाला बघायला मिळते मित्रांनो. सोबतच स्पेस मॅनेजमेंट असेल, बूट स्पेस असेल तर तो सुद्धा या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला इथं 17 इंचचे स्टील रिम टायर मिळून जाणार आहे. तुम्ही बघू शकता सियाट कंपनीचा टायर इन्क्लूड केलेला आहे. वर तुम्हाला अशा प्रकारचे व्हील कॅप बसवण्यात आलेले आहे. गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स सुद्धा तुम्ही बघू शकता, एकदम चांगल्या प्रकारे ग्राउंड क्लिअरन्स आहे. अधिक खराब रस्त्यामध्ये सुद्धा तुमची गाडी अलगदपणे पुढे जाऊ शकते. तर त्यानंतर मित्रांनो, इथे जर बघायला गेलं तर तुम्हाला बेस मॉडेल असून सुद्धा इथे तुम्हाला रिक्वेस्ट सेन्सर सुद्धा ऑफर करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, मगाशी सांगायचं राहून गेलं, तुम्हाला ही जी व्हील कॅप आहे ती इनबिल्ट असणार आहे. फ्रंटमध्ये तुम्हाला डिस्क येणार आहे आणि रिअरमध्ये पण तुम्हाला डिस्कमध्ये व्हील्स येणार आहेत. त्यानंतर मित्रांनो, ORM जरी बघायचं तर तुम्हाला ब्लॅकमध्ये येणार आहेत. यामध्ये तुम्हाला टर्न इंडिकेटर सुद्धा इन्क्लूड केले आहेत. बेस मॉडेल असून सुद्धा अगदी चांगल्या प्रकारे फीचर्स मारुती सुझुकीने यामध्ये तुम्हाला दिलेले आहेत, तुम्ही बघू शकताय. ओव्हरऑल ग्लास हे जरी बघायला गेलं तर पूर्ण मोठा मिळून जातो, तुम्ही बघू शकताय. तर मित्रांनो, आपण आता रिअर प्रोफाईलकडे जाऊया. रिअर प्रोफाईल जर बघायला काही अशा प्रकारे तुम्हाला देण्यात आलेले तुम्ही बघू शकताय. तर मित्रांनो, इथे तुम्हाला LED टेलगेट येणार आहे, टेल लॅम्प येणार आहेत. त्यानंतर इथे तुम्हाला टर्न इंडिकेटर्स येणार आहेत. हे टॉप मॉडेल नसल्यामुळे तुम्हाला इथे कनेक्टेड लाईट येणार नाही. टॉप मॉडेल इथे तुम्हाला कनेक्टिंग लाईट, टेल लाईट आहे. त्यानंतर मित्रांनो, इथे तुम्हाला रिफ्लेक्टर सुद्धा आहेत आणि ज्यावेळी तुम्ही रिव्हर्स गिअर टाकताय त्यावेळी तुम्हाला ह्या लाईट्स ऑन होऊन जाणार आहेत. तुम्ही बघू शकता दोन साईडला अशा प्रकारे तुम्हाला आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला या बॅक साईडला 4 पार्किंग सेन्सर मिळून जातात, तुम्ही बघू शकताय. बेस मॉडेल असल्यामुळे मित्रांनो तुम्हाला कोणता रिव्हर्स कॅमेरा मिळणार नाही. ते खाली साईडला तुम्ही बघू शकता, इथं नंबर प्लेट लावल्यानंतर इथे तुम्हाला ॲल्युमिनियममध्ये लॅम्प्स दिलेले आहेत. त्यानंतर मित्रांनो, इथे तुम्हाला विक्टोरीची बॅजिंग मिळणार आहे, मारुती सुझुकी तुम्हाला लोगो मिळणार आहे. त्यानंतर मित्रांनो, बेस मॉडेल असून सुद्धा तुम्हाला इथे रिअरमध्ये डिफॉगर ऑफर करण्यात आलेला आहे. वर तुम्हाला इथे शार्क अँटेना सुद्धा मिळणार आहे. त्यानंतर इथे तुम्हाला स्टॉप लॅम्प सुद्धा इन्क्लूड करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे स्पॉइलर सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीचा ह्यात ऑफर करण्यात आलेला आहे. इथे तुम्हाला CNG बॅजिंग पण मिळणार आहे. तर मित्रांनो, ओव्हरऑल रिअर प्रोफाईल बघायला जर गेलं तर अशी छान प्रकारे आहे, तुम्ही बघू शकताय बेस मॉडेल असून सुद्धा. गाडीचं बूट स्पेस बघूया. तर अशा प्रकारे मॅन्युअली तुम्हाला हे वर करायला हायड्रोलिकमध्ये येणार आहे तुम्हाला टेलगेट. तर बूट स्पेस बघायला गेलं तर अगदी केबिन टाईप बूट स्पेस आहे, अगदी मोठ्या प्रकारे बूट स्पेस आहे.
खूप तुमचं लगेच सामान यामध्ये बसू शकते. तुम्ही बघू शकता मित्रांनो. तर यामध्ये अशा प्रकारे स्पेस आहे. तुम्हाला इथे साईडला पण अशा प्रकारे स्पेस दिलेला आहे. इथे तुम्हाला बेसमध्ये असल्याने कुठे हॅलोजन लॅम्प वगैरे वापर करण्यात आलेला नाही. तर इथे पण तुम्हाला स्पेस मिळणार आहे. त्यानंतर इथे खाली तुम्हाला स्टेपनेस टायर्स ठेवण्यासाठी स्पेस दिलेला आहे. बघू शकताय. यामध्ये तुम्हाला टूल्स वगैरे इथे ठेवलेले आहेत. मित्रांनो, सीएनजी व्हेरियंटमध्ये बघायला गेलं तर व्हिक्टोरिया गाडीचा सर्वात मोठा बूट स्पेस आहे. तर मित्रांनो, या गाडीचा सीएनजी कुठे आहे तुम्हाला दाखवतो. अंडरबॉडी सीएनजी असणार आहे. तुम्हाला दाखवतो मी. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता इथे सीएनजी आहे. अंडरबॉडी याला कव्हर केलेलं आहे. तुम्हाला मी जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, सीएनजी अंडरबॉडी असल्यामुळे तुम्हाला बूट स्पेस हा चांगल्या प्रकारे मिळाला आहे. टेलगेट असं मॅन्युअली तुम्हाला खाली करायला लागणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही ते बघू शकता. ह्या साईडला तुम्ही अशा प्रकारे ते सीएनजी बघू शकताय. ओपन करून दाखवतो तुम्हाला. इथं बघू शकता तुम्ही पेट्रोल प्लस सीएनजी असल्यामुळे तुम्हाला दोन्ही ऑप्शन तुम्हाला ऑफर करण्यात आलेले आहेत. तर तुम्ही बघू शकताय. 55 लिटर वॉटर कॅपॅसिटीचा सीएनजी आहे. डिटेल्स तुम्ही बघू शकताय. लॉंग जर्नीसाठी एवढी कॅपॅसिटी बेटर आहे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं अजून सीएनजी अजून तुम्हाला जर एक्स्ट्रा सीएनजी टँक हवा असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो, आता आपण गाडीचे हेडलाईन्स बंद करूया. तर मित्रांनो, आता मी दरवाजा बंद केलाय. परत तुम्हाला आपण गाडीचा इंटेरियर दाखवूया. तर प्रथमतः जर बघायला गेलं डोअरमध्ये तर अशा प्रकारे तुम्हाला डोअर्समध्ये कंट्रोल्स येणार आहेत. तुम्ही ते बघू शकताय. तर तुम्हाला पॉवर विंडोची इथे कंट्रोल मिळणार आहेत. लॉक अनलॉक इथे मिळणार आहे. त्यानंतर मित्रांनो, बेस मॉडेल असून सुद्धा तुम्हाला इथे तुम्हाला ऑटोमॅटिक मिरर ॲडजस्टिंग तुम्हाला इथे तुम्ही करू शकता. त्यानंतर इथे तुम्हाला ग्लॉसी ब्लॅक मटेरियल वापरलेलं आहे, म्हणजे प्रीमियम पद्धतीचं. त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला बेस मॉडेलचं इंटेरियर बघायला मिळणार आहे. बघू शकता मित्रांनो, स्टिअरिंग कंट्रोल पण तुम्हाला इथे मिळणार आहे. इथे तुम्हाला मारुती सुझुकीचा लोगो मिळणार आहे. बेस मॉडेल असून सुद्धा मित्रांनो तुम्हाला स्टिअरिंग कंट्रोल दिलेले आहेत. पुढील डॅशबोर्ड बघू शकता. अशा प्रकारे तुम्हाला येणार आहे, क्लीन अँड क्लिअर. त्यानंतर साथीचे तुम्हाला टच स्क्रीन येणार आहे. यामध्ये तुम्हाला वायरलेस ॲपल कारप्ले सुद्धा मिळणार आहे. बेस मॉडेल असून सुद्धा एक चांगले प्रकारे फीचर्स तुम्हाला यामध्ये दिले आहेत. तर मित्रांनो, बेस मॉडेल असून सुद्धा यामध्ये तुम्हाला 6 एअरबॅग्स मिळणार आहेत. तुम्ही बघू शकता इथे सुद्धा एअरबॅग्स ऑफर करण्यात आहे. तुम्ही बघू शकता इथे. तर मित्रांनो, ज्या 6 एअरबॅग्स आहेत त्या तुम्हाला स्टँडर्ड क्वालिटीचे असणार आहेत. त्यामुळे मित्रांनो, गाडीला तुम्हाला 5 स्टार रेटिंग सुद्धा आहे. बेस मॉडेल असून सुद्धा तुम्ही इथे बघू शकता. इथे तुम्हाला ब्रेक ट्रीटमेंट असे प्रकारे येणार आहे. तुम्हाला डिझाईन सुद्धा आहे. त्यानंतर इथे सुद्धा तुम्हाला सिल्वर फिनिशिंग मध्ये तुम्हाला बटन्स मिळणार आहेत. इथे पण तुम्हाला सिल्वर माउंटेन मध्ये कर्व तुम्हाला दिलेला आहे. बघू शकता डिझाईन अगदी चांगल्या प्रकारे आहे बेस मॉडेल असून सुद्धा. तर नवीन अशा प्रकारे तुम्हाला इथे एसी पॅनल सुद्धा दिलेला आहे. तर मित्रांनो, व्हिक्टोरिया यात भरपूरच नवीन फीचर्स टाकलेले आहेत. इथे पण तुम्ही आपण मगाशी बघितल्याप्रमाणे व्हॅल्यू अप डाऊन, कॉल रिसिव्ह, कट तुम्हाला इथून करू शकता. इथे तुम्हाला हॉर्नचं बटन मिळून जाणार आहे. इथे सर एअर बॅग तुम्हाला बॅटरी मिळून जाणार आहे. यामध्ये तुम्हाला मॅप कनेक्टिंग सुद्धा येणार आहे मित्रांनो, डायरेक्शन बघण्यासाठी. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता आरपीएम मीटर, स्पीडोमीटर, त्यानंतर सीएनजी किती आहे, बॅटरीचं तुम्हाला इथे तुम्हाला सिम्बॉल येणार आहे वगैरे तुम्हाला सर्व दाखवणार आहे. सीट बेल्ट लावलेले आहेत ते तुम्ही इथे बघू शकताय. तर तिथं सीट बेल्ट लावले आहेत त्यामुळे तुम्हाला इथं सीट बेल्टचं पण ऑप्शन रिमाइंडिंग पडलेलं आहे. त्यानंतर इथे वायपर कंट्रोल आहे, बघू शकताय. स्पीडोमीटर, आरपीएम मीटर इथे बघू शकताय. सीएनजी किती आहे ते पण तुम्हाला इथे डिस्प्ले करणार आहे. त्यानंतर इथे तुम्ही अनेक फीचर बघू शकता. टाइम पण बघताय. इथे तुम्ही सीट बेल्ट कोणते कोणते लावायचे सुद्धा इथं डिस्प्ले केलेला आहे. ट्रिप ए, ट्रिप बी हे सुद्धा ऑप्शन तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. तर तुम्हाला इथे जो असा प्रकार न बघता इथून तुम्हाला
सर्व कंट्रोल करायचे आहेत. त्यानंतर इथे आल्यानंतर तुम्हाला इथे इंजन स्टार्ट स्टॉपचा ऑप्शन इथे दिलेला आहे. कोणत्याही प्रकारची तुम्हाला की लावावी लागणार नाही. बटनद्वारे पॉवर स्टार्ट असल्यामुळे बेस मॉडेल आपल्याला वाटणार नाही मित्रांनो. त्यानंतर इथे तुम्हाला अट्रॅक्शन कंट्रोल सुद्धा बटन दिलं आहे, जे तुम्ही फ्यूल चेंज करू शकता. त्यानंतर हे जे बटन आहे तिथून तुम्ही हेडलॅम्पची लेवल आहे ते तुम्ही चेंज करू शकता. डोअरमध्ये बघायला तर तुम्ही 1 लिटरची बॉटल तुम्ही मित्रांनो ठेवू शकताय. इथे अशा वरच्या साईडला सुद्धा थोडा स्पेस दिलेला आहे. बाकी ग्लब बॉक्स जर बघायला गेला तर चांगल्या प्रकारे इथे सुद्धा तुम्हाला स्पेस दिलेला आहे, तुम्ही बघू शकताय. तुमचे सामान त्या टॅबलेट सुद्धा तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे सुद्धा असा स्पेस मिळणार आहे, खाली सुद्धा स्पेस मिळणार आहे. इथे तुम्हाला USB चार्जर सुद्धा आहे मित्रांनो. त्यानंतर इथे तुम्हाला 12 वॉटचा सॉकेट सुद्धा मिळणार आहे. इथे तुम्हाला मॅन्युअल गिअर शिफ्टिंग मिळणार आहे. त्यानंतर इथे मित्रांनो तुम्हाला मागे 2 कप होल्डर सुद्धा मिळणार आहे. तुम्ही बघू शकता इथे 2 अशा प्रकारे कप बसू शकतात. पुढे सुद्धा अशा प्रकारे थोडा स्पेस दिलेला आहे. चावी वगैरे तुम्ही ठेवू शकता किंवा कॉइन्स वगैरे तुमचे असतील तर तुम्ही ते ठेवू शकता. त्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे हँडब्रेक येणार आहे. त्यानंतर इथे तुम्हाला बेस मॉडेल असून सुद्धा इथे तुम्हाला स्लाइडेबल आर्मरेस्ट आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे स्लाइडेबल आर्मरेस्ट आहे. तुम्हाला आर्मरेस्ट ओपन करून दाखवतो. तर ते चांगल्या प्रकारे तुम्हाला इथे सुद्धा स्पेस दिला आहे. बघू शकता तुम्ही इथे तुमचं सामान वगैरे ठेवू शकता. त्यानंतर गाडी सीट बघायला गेलं तर अशा प्रकारे फॅब्रिक मध्ये येणार आहे. सीट मित्रांनो अगदी चांगल्या प्रकारे इथे मटेरियल यूज केलं तुम्ही बघू शकताय. इथे गाडी नवीन असल्यामुळे याला प्लॅस्टिक आहे. वर तुम्हाला अशा प्रकारे हेडरेस्ट मिळून जाणार आहे ऍडजस्टेबल. रिअरला जर बघायला गेलं तर अशा प्रकारे तुम्हाला 3 हेडरेस्ट मिळणार आहेत. म्हणजे तुम्ही ऍडजस्ट करू शकता. फ्रंट मध्ये लाईट जर बघायला गेलं तर तुम्हाला अशा प्रकारे हॅलोजन मध्ये दिलेले आहेत. तुम्ही बघू शकताय. इथे तुम्हाला बटन कुठेही बघायला मिळणार नाही. बटन इथेच आहे, अशा प्रकारे तुम्हाला प्रेस करायचं आहे. ही एक फॅसिलिटी पण चांगली आहे आणि डिझाईन पण छान प्रकारे केलेलं आहे. त्यानंतर इकडचं जर सनवायझर बघायला गेलं तर अशा प्रकारे आहे. आतमध्ये तुम्हाला व्हॅनिटी मिरर काय मिळणार यामध्ये मिळणार नाही. तर आयाराम जरी बघायला गेलं तर ते तुम्हाला डे नाईट साठी मॅन्युअली मिळून जातो. त्यानंतर ड्रायव्हर साईडचा जरी सनवायझर बघायला गेलं तर अशा प्रकारे तुम्हाला येणार आहे. यात पण काय मिरर वगैरे तुम्हाला मिळणार नाही. बेस मॉडेल प्रमाणे इथे चांगल्या क्वालिटीज तुम्हाला इथे दिलेलं आहे. तर मित्रांनो स्पेस बघायला तर मी आता ड्रायव्हिंग सीटला माझ्या पोझिशननुसार मी सीट हाईट ऍडजस्ट करून ठेवलेली आहे. तर अगदी कम्फर्ट मध्ये मी बसलो आहे, काही अडचण येत नाही. तर मित्रांनो आता आपण रिअर साईडला जाऊया. रिअर साईडला काय काय फीचर्स आहेत आपण बघूया. तर रिअरचा दरवाजा ओपन करूया आपण. तर मित्रांनो रिअर मध्ये जर बघायला गेलं तर अशा प्रकारे तुम्हाला बॉटल होल्डर इथे येणार आहे. त्यानंतर इथे पण तुम्हाला स्पेस येणार आहे. इथून तुम्ही विंडो अपडाऊन करू शकता. तर अशा प्रकारे मागं स्पेस आहे. तुम्हाला मागील साईडला सुद्धा सीट बेल्ट मिळून जातो. तर मित्रांनो तुम्हाला मी बेस मॉडेलमध्ये एक चांगली गोष्ट दाखवते. बेस मॉडेल असून सुद्धा यामध्ये तुम्हाला आर्मरेस्ट दिलेला आहे, तुम्ही बघू शकताय. एकदम चांगल्या प्रकारे इथे मारुती सुझुकीने अपडेशन केलेले. तुम्हाला 2 कप होल्डर सुद्धा मिळणार आहे. बेस मॉडेल असून सुद्धा तुम्हाला एवढी चांगली फीचर्स, एवढ्या चांगल्या सोयी मारुती सुझुकीने दिलेल्या आहेत. मित्रांनो बेस मॉडेलची हीच खासियत आहे. तुम्ही बेस मॉडेल घेऊन सुद्धा तुम्हाला एवढ्या चांगल्या प्रकारे फीचर्स मिळतात ना, खरंच मस्त. त्यानंतर म्हणजे तुम्हाला बॅक साईडला AC इव्हेंट सुद्धा दिलेला आहे. इथे तुम्हाला थोड्या प्रकारे स्पेस सुद्धा दिला आहे. तुम्ही इथे खाली तुमच्या प्रकारे इथे सामान वगैरे ठेवू शकता. इथून तुम्ही तुमचा AC कंट्रोल करू शकता. त्यानंतर इथे बघायला पण बघू शकता तुम्ही कशा प्रकारे तुम्हाला लॅम्प्स हॅलोजन मध्ये मिळणार आहे. इथे पण तुम्हाला कोणत्या प्रकारचं बटन बघायला मिळणार नाही. इथून तुम्हाला अशा प्रकारे पुश करून तुमचा लॅम्प आहे तो ऑन करायचा आहे. इथे अशा प्रकारे तुम्हाला हँडल्स मिळणार आहेत. त्यानंतर मित्रांनो मगाशी बघितल्याप्रमाणे तुम्हाला मिडल पॅसेंजर साठी सुद्धा इथे तुम्हाला आर्मरेस्ट दिलेला आहे. त्यानंतर स्पेस जर बघायला गेला तर अशा चांगल्या प्रकारे स्पेस आहे. तुम्ही बघू शकताय पुढची ड्रायव्हर सीट आहे, B पिलर पर्यंत आहे. तरी माझ्या हाईट नुसार एकदम चांगल्या प्रकारे स्पेस आहे. तर मित्रांनो इथे 3 व्यक्ती जरी बघायला गेले तर असं आरामशीर बसू शकतात, काही अडचण नाही.
त्यानंतर मित्रांनो गाडीची हेडरूम जी आहे तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे आहे माझ्या हाईटनुसार. वर भरपूर अशी जागा राहिली आहे. हेडरूम पण चांगल्या प्रकारे आहे. रिअर सीटवरून मित्रांनो पुढील डॅशबोर्ड अशा प्रकारे दिसतोय, तुम्ही बघू शकताय. तर मित्रांनो आता आपण गाडीचा पूर्ण ओव्हरऑल लुक बघितला आहे. तर ह्या गाडीची बेसिक प्राइस आहे ती एक 11,50,000 बेसिक प्राइस आहे गाडीची. तर गाडी जर तुम्हाला बुकिंग करायची असेल तर मारुती सुझुकी शोरूमला तुम्ही व्हिजिट करून गाडी बुकिंग करू शकता. यांचा तुम्हाला मोबाईल नंबर आणि ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.